शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार असतो, त्यासाठीच मात्र राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार 2009च्या राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार शिक्षणाचा हा मूलभूत हक्क आहे. भारत सरकारने यासाठी मात्र या कायद्याअंतर्गत गरीब आणि वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव केल्या आहेत. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 यासाठी प्रवेश प्रक्रिया जानेवारी ते फेब्रुवारी 2026 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. आरटी अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईट student.maharashtra.gov.in यावर मात्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया यासाठी मात्र तुम्हाला ऑनलाईन साइनअप केल्यानंतर विविध माहिती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचं प्रमाणपत्र आणि मागील वर्षाची गुणपत्रिका याबाबत अशा विविध माहिती भरल्यानंतर मात्र तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर लॉटरी प्रक्रियेद्वारे हे ॲडमिशन कन्फर्म केलं जातं.